राज्यात विधान परिषद निवडणुकीचं धुमशान सुरू असताना उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अंबादास दानवे यांनी मोठं वक्तव्य केलं। भाजपवर टीका करताना दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र यावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली। महायुतीत भाजप शिवसेनेमध्ये उडणाऱ्या वादाच्या ठिणग्या आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दानवेंनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे। भारतीय जनता पार्टी मी आधीच म्हटलेलं आहे की मोठा मासा छोट्या माशाला गिळत असतो, तसं हळूहळू एक एक पार्ट, एकदा हात तोड, एकदा पाय तोड आणि नंतर मुंडकच तोड, अशा पद्धतीनं प्रोसेस भारतीय जनता पार्टीची, अजितदादाच्या पक्षाची आणि शिंदेंचा जो गट आहे त्याची करते। भारतीय जनता पार्टीचं टार्गेटच ते आहे की शिवसेनाच संपली पाहिजे, कारण शिवसेनाच त्यांना दुश्मन वाटते, विरोधक नाही दुश्मन वाटते शिवसेनाच भारतीय जनता पार्टीला। हे प्रूव्ह होतं आहे। शिंदेंचा गट संपवायला तर भारतीय जनता पार्टी ते काम करते। जी बाळासाहेबांच्या विचाराने उद्धवजीच्या नेतृत्वाखाली शिवसेना आहे, हिला कोणी संपवू शकत नाही। एकत्र आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? वाटतं, बऱ्याच वेळेस वाटतं, पण ते मला एकट्याला वाटून काही फायदा नाही ना। अंबादास दानवेंनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत व्यक्त केलेल्या इच्छेवर दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांना काय वाटते, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया। त्यांनी जर असे बोलले असतील तुम्ही म्हणता म्हणून, तर त्यांनी कदाचित व्यक्तिगत त्यांची भावना व्यक्त केली असेल। या संदर्भातलं पक्षीय धोरण ठरवण्याचा आमच्या पक्षामध्ये पूर्णपणे अधिकार हा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंनाच आहे। शिवसेनेमध्ये काम करत असताना महाराष्ट्राच्या जनतेनं नक्की शिवसेना कोणाची आहे, वंदनीय बाळासाहेबांची होती आणि त्याचं नेतृत्व आज एकनाथ शिंदेसाहेब करतायत। हे शिवसेनेला भरभरून मतदान देऊन महाराष्ट्राच्या जनतेनं सिद्ध केलेलं आहे। त्याच्यामुळं दानवे साहेबांच्या त्या चर्चेला काय अर्थ आहे मला माहीत नाही, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे। अंबादास दानवे जर असं प्रेसच्या समोर म्हणत असेल तर त्यांनी उद्धव साहेबांना बोललं पाहिजे ना। ज्या बरोबर जायचं नाही त्याबरोबर ते गेले होते, परिणाम त्यांना पाहायला मिळालेला आहे। आज उभाटा गटाला काँग्रेस विचारत नाही, शरद पवारांची राष्ट्रवादी विचारत नाही, म्हणून आता कुणाबरोबर जायचं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे, आमच्या समोर नाही। आम्ही महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्येच राहणार आहोत। शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत इच्छा व्यक्त केलेली असताना दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेना नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी महायुतीमधील मित्र असलेल्या भाजपवर गंभीर आरोप केला। एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी भाजप विरोधातील रोष व्यक्त केला, ज्यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आला। शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम भाजप करत असल्याचा आरोप सत्तारांनी केला। केवळ एवढंच नव्हे तर एकेकाळच्या भाजपच्या मित्र राहिलेल्या ममता बॅनर्जींचं उदाहरण देत भविष्यात काळजी घेण्याचं आवाहन नेतृत्वाला केलं। याशिवाय सत्तारांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबतच्या दानवेंच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेना संपवण्याचं काम भाजप करत आहे। हात एकीकडे तोडायचा, मग नंतर पाय तोडायचा, असं हळूहळू सगळं सुरू आहे असं। आता आमचा तर मुडकंच तोडून टाकलं त्याचा तर हातपाय तोडला बिचाराचा। आमचा मुडका म्हणजे तुम्ही पाहिलं असेल तर आमची जिल्हा परिषद गेली आणि 1 वर्षाची सत्ता होती। त्यानंतर तुम्ही पाहिलं महापालिकेमध्ये स्वर्गीय बाळासाहेबापासून सत्ता होती, ती संपली। आता राहिलं काय? आमच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला ज्या पद्धतीने वाटल्या जातो, शिवसेनेमध्ये 2 भाग करायचे, एक भागाला हाताशी धरायचं, दुसऱ्यावर अन्याय करायचं, दुसऱ्याला धरायचं, तिसऱ्यावर अन्याय करायचं, आणि अशा पद्धतीने आमचा मोठा भाऊच आम्हाला संपत असेल तर मग त्याला इलाज नाही। ज्या पद्धतीने एक जमान्यामध्ये ममता बॅनर्जी आणि भारतीय जनता पार्टी एक होते, फार जुनी गोष्ट मी तुम्हाला सांगायला लागलो। नंतर दोघांमध्ये समन्वय तुटला आणि एकमेकाला आता तर डप्पाकुटी खेळू लागले। आमचा ममता होऊ नये, आमचा नेता जो आहे तो एकदम परफेक्ट शेतकरी, शेतमजूर, गोर गरीब, दलित, पीडित सर्व जाती धर्माला घेऊन जाणार आहे, म्हणून आमची ममता होणं इतकं शक्य नाहीये, परंतु होणार नाही याची दक्षता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जरूर घ्यावी। अंबादास दानवे असं म्हटले की आता दोन्ही शिवसेनेने एकत्र आलं पाहिजे असं त्यांना वाटतं, तुम्हालाही हे वाटतं? जर हो, काय हे बा, आमच्या नेत्यांनी 1 मिनिटात सांगितलं एकनाथ शिंदे साहेबांनी की आपल्याला एक यायचं, तर त्यामध्ये कोणाला विचारायची ज्योतिषाला गरज नाही। माझा नेता जो निर्णय घेईल ते मला चांगलं वाटतं। कमी काँग्रेसमध्ये वाचायचं असेल तर ही वेळ आहे असं वाटतं तुम्हाला? 100% ही वेळ आहे। दरम्यान भाजपवर आगपाखड करणाऱ्या अब्दुल सत्तारांवर स्थानिक भाजप नेत्यांनी कसा पलटवार केला तो आपण पाहूया।
त्यांनी पण हे विसरू नये की 2.5 वर्ष ते मंत्री होते. ते मंत्री असताना तुम्हाला आता मंत्री केलं नाही त्याला मी जबाबदार नाही. आम्ही काय म्हणतो कापलं नाही. तुम्ही तुम्ही काहीतरी चुकीचं केलं असेल म्हणून तुम्हाला मंत्री केलं नाही. आम्ही जिल्हा परिषदमध्ये पण आम्ही त्यांना युती करा म्हणून म्हटलं होतं. त्यांनी युती नाही केली. की सन्माननीय सत्तार साहेब हे सध्या विसरू लागले की त्यांचे नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे निर्णय घेऊ लागले. सर्व त्यांनी वेळीच ठिकाणावर यावं इतकंच आम्ही सगळे युतीचे मेंबर म्हणू शकतो. अब्दुल सत्तारांनी कामाख्या देवीची महंती सांगावी किती हास्यास्पद आहे. खरी तर गोष्ट स्वतःच्याच सृष्टीला आव्हान देणारे हे व्यक्तिमत्व आहे. डोमकमळ कावळ्यांनी शाप द्यावा तसं आम्हाला त्यांनी शिकवलं. तेव्हा आपण याच सगळ्याबद्दलची अधिकची माहिती जाणून घेऊयात. आपला प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्यासोबत आहे. कृष्णा, छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे का? एकीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती, अर्ज दाखल करण्यासाठीची धावपळ सुरू होती आणि त्यामध्येच पुन्हा एकदा दोन्ही शिवसेना एकत्र येत आहेत का याची चर्चा सुरू झाली आणि याची चर्चा सुरू झाली. अंबादास दानवे यांना प्रश्न विचारला गेला की सध्याच्या दोन्ही शिवसेनाची वाताहत होत आहे. त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हातपाय या ठिकाणी छाटले जात आहेत आणि हळूहळू ती शिवसेना संपुष्टात येईल. याच विषयी त्यांना विचारलं गेलं की आता ही वेळ आहे का दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची, तर त्यांनी हो असं उत्तर दिलं. त्यांच्या मते दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत तरच त्या तरू शकतील असं देखील त्यांनी म्हटलं. मात्र हे बोलत असताना त्यांची शिवसेना कोणी संपू शकत नाही असंही ते सांगायला विसरले नाही. त्यांनी याच होकार दिला तो अब्दुल सत्तारांनी. अब्दुल सत्तार या ठिकाणी म्हटले की आमच्या शिवसेनेचं मुंडकं देखील छाटलेलं आहे, आम्हाला संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कामाख्याला आमच्या त्याग आठवतोय, कामाख्याला त्याग आमचा माहीत आहे, मात्र भाजपा विसरलेली आहे असं थेट त्यांनी म्हणत दोनही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत असं त्यांनी सांगितलं. मात्र सर्वाधिकार जे आहेत ते एकनाथ शिंदेला आहेत असं सांगायला ते विसरलेले नाहीत. बरं कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. अधिकचे अपडेट जाणून घेतच राहू.